हास्याचा धमाका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आपण पाहूया मजेशीर जोक्स. औषधाच्या पाकिटमध्ये 10 गोळ्या का असतात? मला वाटतं रावणाचं डोकं लई दुखत असणार, तेव्हापासून ही परंपरा चालू झाली असणार. मुलगा, तुला कसा मुलगा आवडेल? मुलगी, मला खरं बोलणारा, प्रामाणिक, गरीब. मुलगा, मी खरं बोलतो आणि प्रामाणिक पण. गरीब तर एवढा आहे की आमच्या घरात फ्रीज नाही. थंड पाणी प्यायचं असेल तर विक्सची गोळी खातो आणि त्याच्यावर पाणी पितो. बायको, तुम्ही माझ्यासाठी काय करू शकता? नवरा, नेटवर्क नसताना सुद्धा तुझा फोटो उघडून पाहीन. जुन्या जमान्यातला 1 रुपया म्हणजे आजचे 100 रुपये. तसेच आमचे तेव्हाचे 10वीचे 56% म्हणजे आत्ताचे 96% समजावेत आणि आमचा आदर कायम ठेवावा. आज तक मुझे ये समझ नहीं आया कि दिल में हड्डी ही नहीं होती तो साला टूट कैसे जाता है. बायको, अहो घरात खूप उंदीर झाले. संध्याकाळी ऑफिसमधून येताना उंदरांना खायला काहीतरी घेऊन या. नवरा, म्हणजे आता उंदरांना देखील तुझ्या स्वयंपाकाचा कंटाळा आला वाटतं. वर्मा जी वकील से, मुझे अपनी पत्नी से तलाक चाहिए. वो पिछले 6 महीने से मुझसे बात नहीं कर रही है. वकील, एक बार अच्छी तरह से सोच लो, ऐसी पत्नी बार बार नहीं मिलती. सर, बायको जर समजूतदार असेल, शिकलेली असेल, भांडण न करणारे असेल तर याला तुम्ही काय म्हणू शकता? सर, याला मी स्वप्न म्हणू शकतो. मुलगी, आई तू नेहमी इतकी काम कशी करतेस? आई हसत, सराव आहे ग बाळा, लग्न झालं की आपोआप येतं. मुलगी शॉक, काय? मग मी लग्न नाहीच करणार. आई, अरे काम आणण्यासाठी लग्नच नको म्हणतेस? मुलगी, नाही, मी तर हजबंड घेणार, किचन नाही. आई, मग माझा जावई कोणत्या हॉटेलमध्ये ऑर्डर रोज करणार? हजबंड चालेल पण किचन नको. बायको, तुम्हाला कधीपासून ही वाईट सवय लागली? नवरा, कोणती? बायको, लॉटरी खेळण्याची. नवरा, पण आपल्या गावात तर लॉटरी सेंटर नाही. बायको, खबरदार, खोटे बोलू नका. मी आत्ताच तुमच्या खिशातून गुलाबी रंगाचं तिकीट पाडून फेकलं. नवरा, जिपरे 2000ची नोट होती ती. मी आरशात पाहिलं आणि विचार केला, इतका स्मार्ट माणूस अजून सिंगल कसा? कारण आरसा म्हणाला, तुझ्या जोक्सवर कोणी हसत नाही. मुलगी किचनमध्ये, आई हा हलवा थंड होऊ दे आधी. आई चमचा घेत, अरे थोडंसं चाकते ग. मुलगी 5 मिनिटांनी येते. आई, अर्धा हलवा कुठे गेला? आई, अरे थोडं थोडं करून घेतलं. आई, इतका मोबाईलमध्ये का गुंतलायस रे? मी, आई ऑनलाईन अभ्यास चाललाय. आई, मग पुस्तकाचं नाव काय? मी, इंस्टाग्राम. आई, तू लग्नानंतर सुधरशील का? मी, आई मी सॉफ्टवेअर नाही जो अपडेट झाल्यावर सुधारतो. बायको, तुम्हाला माझ्यात काय आवडतं? नवरा, तुझं बोलणं. बायको, खरंच? नवरा, हो, कारण ते थांबलं की किती शांतता येते ना घरात. मी म्हणालो, आई आज मी लवकर उठलो. आई, किती वाजता? मी, 11 वाजता. आई, मग अजून रात्र संपलीच नाही रे तुझी. बायको, माझ्या आईचं ऐकलं असतं आणि तुम्हाला नकार दिला असता ना तर मी आज सुखी झाले असते. नवरा, काय सांगतेस? तुझ्या आईचा विरोध होता आपल्या लग्नाला?
बायको हो. नवरा अरे देवा, आणि मी त्या माऊलीला वाईट समजत होतो. बायको नावाचा प्राणी इतका विचित्र असतो, गॅसवर चहा ठेवलेला विसरतील, पण नवऱ्याने एखादा टोमणा कधी आणि कुठे मारला हे कधीही विसरणार नाहीत. पुण्यातील मॉलमधून बिस्किटाचा पुडा चोरताना पकडलेल्या महिलेविरुद्ध खटला सुरू होता. न्यायाधीश पुढ्यात 10 बिस्किट होती तेव्हा तुला 10 दिवस तुरुंगात राहावे लागेल, हे ऐकताच पती पुढे सरसावले. न्यायाधीश महोदय, हिने 1 किलो मोहरीचं पाकिट सुद्धा चोरले होते. बायको सगळ्यांना गुड मॉर्निंग पाठवलंस का? नवरा हसत हो, पण तुला अजून नाही, तू तर माझा समोरच आहे. बायको कटाक्ष टाकून म्हणजे बाकीच्यांना गुड मॉर्निंग आणि मला गुड लक. नवरा गोंधळून नाही म्हणजे तू तर वायफाय आहेस, कायम कनेक्ट. बायको तू माझ्यासाठी काय करशील? नवरा सगळं, पण उद्यापासून. नवरा तू माझीच का निवड केलीस? बायको सगळ्यांना त्रास झाला होता. बायको मी म्हातारी दिसते का? नवरा नाही, पण आता दिसेल. नवरा आज आपण बाहेर जाऊया. बायको "कैसे?" हा परतीचा पाऊस म्हणजे घरातून निघताना चला येते हां म्हणून दरवाजात उभं राहून तासभर गप्पा मारणाऱ्या काकूसारखा असतो. एकदा एका गावात डाकू दरोडा टाकतात. त्यात घरी एक म्हातारी आणि म्हातारा असतात. डाकू म्हातारा आहे, तुझं नाव काय? म्हातारी माझं नाव गंगूबाई. डाकू मी तुला सोडून देतो, माझ्या आईचं नाव पण गंगूबाई होतं. डाकू म्हातारा तुझं नाव काय? ज्ञानबा, पण सगळे मला लाडाने गंगूबाई म्हणतात. बायको मला डायमंड हवे. नवरा मग पण पगार तर अजून आलेलाच नाही. बायको मग बघा, जरी स्वप्नात काहीतरी करा. डॉक्टर हा तर मेला आहे. तेवढ्यात पेशंट उठून म्हणतो नाही मी जिवंत आहे. बायको तुम्ही गप्प बसा हो, कायम स्वतःच खरं करता, तुम्हाला काही कळतं? एवढा मोठा डॉक्टर काय खोटं बोलले? तर मंडळी तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.